प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विषय थोडासा परिहार की महाराज दिंडी कार्य करतात. तर खरंच छान आहे. तुमच्याकडनं समाज एकत्र येतो. आपल्या जीवेश्वर परमात्म्याचं सगळं एक बांधून आहोत ना. समजा ही साडी गाडा समजा इथं करणारे आता मी बघितले पंक्तीचं ते नियोजन खरंच छान आहे. तर मूळ विषयाकडे मस्त मी कुणी बोलणार नाही हे पहिल्यांदाच मी कबूल केलं. जे चूक भूल असेल सगळं त्याचंच म्हणायचं. आपली असं ते नाही मी बोलतच कृपावंत भाषा त्याची आहे आणि मी आज बोलणार आहे. तर आता शास्त्राने जे सांगितलेले आहे 4 प्रकारचे भक्त सांगितले. 4 प्रकारचे विषयी पामर आणि मुक्त जिज्ञासू अशी 4. आता विषयी त्यालाच थोडक्यात नाव आलेली आहेत. पहिला अर्धभक्त आहे, अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे, विषयी आहे. कसे असतात हे? कसे करतात प्रपंच, कसे देवाला बसतात, ज्याचे त्याची दृष्टी वेगळी. कोण म्हणतं मला नामस्मरणच आवडतं, कोण म्हणतं मला ज्ञानेश्वरीचा आवडतं, कोण म्हणतं हरिपाठ. मार्ग जरी वेगळे वेगळे असले तर मुक्काम कुठं आहे? पंढरपूर आहे. एक दृष्टांत घ्या डोळ्यासमोर. पंढरपूरला जायचं आहे किंवा आज पैठण जायचं आपण गोळा झालो. अनेक वेगळ्या वेगळ्या मार्गाने कुणी दिंडीचं, कुणी आपल्या आपल्या बसने वाहनाने पैठण नाथषष्ठीचा सोहळा पाहायचा म्हणजे पाहायचा. मार्ग जरी वेगळे वेगळे असले तर अंतिम गंतव्यस्थान पैठण. जशी एकत्र आलो अगदी तसंच स्वरूप प्राप्तीसाठी वेगळे वेगळे मार्ग जरी असले तरी काय आहे? अंतिम गंतव्यस्थान एकच आहे. तर आता बघा आवडीने भावे सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण 4 भक्तांचा विचार करणार आहोत. पहिला आहे अर्धभक्त. अर्धभक्त म्हणजे काय? आठवण येईल तेव्हा देवाला आळवणारा किंवा देवाची आठवण करणारा, संकटकाळी थोडक्यात काय तर जेव्हा मोठं संकट येईल, भयावह अवस्था येईल, दवाखाना लागलं पाठी, तेव्हा खडबडून जागा होऊन देवाला आठवणारा तो अर्धभक्त. एरवी देव म्हणजे काय? देवाचा त्याचा संबंधच नाही असा. मात्र संकट पडता क्षणी देवाला आळवणारा, देवाचं धावा करणारा तो अर्ध. हा बघितला आपण पहिला भक्त अर्धभक्त. एवढी अक्कल जरी नसेल तर संकटकाळी फक्त देवाला आळवणारा आठवणारा तो अर्धभक्त. दुसरा तो आहे अर्थार्थी. अर्थार्थी नाम देसी तेव्हा घेसी असा भाव ठेवून भक्ती करणारा. देवाला आपण काहीतरी दिल्यानं देव आपल्याला देतो हा भाव त्याचा. तर अर्थार्थी कसा आहे बघा. पूर्वीच्या काळी सातलोट प्रकार चालायचा. तर सातलोट करण्यायोगी काही मोठी नाहीये. मात्र ऐकून माहिती की सांगून माहिती की बाबा सातलोट म्हणजे आपल्या घरची मुलगी एखाद्याला देणं आणि त्याच्या घरची मुलगी सून म्हणून आपल्याकडे आणणं. तर या व्यवहाराला सातलोट म्हणतात. अगदी त्या न्यायाने सातलोट हा व्यवहार करतो आणि तो देवासोबत की बाबा देवाला मी काहीतरी दिल्यानं देव मला हे देणार आहे ते देणार आहे असं त्याचा भाव. मग काय करतो? देवाला जातो. आपण बघतो देवाला गेल्यानंतर काय पर्स मध्ये चिल्लर चिल्लर हुडकून त्या देवापुढे मांडतो. नोट देतो का? नाही. 10ची आहे का 20ची आहे? 100ची राहू द्या बाजूला. पण 10ची 20ची जरी आली तर देवाची आहे का 20ची आहे? जेवढा भाव आहे ना तेवढं तो टाकतो. पण टाकतो आणि मागतो किती? देव काय एवढा ठकाय का? देवाला कळत नाही का? नामकरीचं काही नाही दिलं तर काय तर शुद्ध भावाने फुलारीमध्ये विभूत आहे, फुलं आहे, बेल आहे. महादेवाला जाताना हे महत्वाचं नाही तर शुद्ध अंतःकरण महत्वाचं आहे. शुद्ध भाव त्याला आवडतो. नामदेवरायांचा हातचा खात होतो तो म्हणजे काय आवडतो? भावाचा भूकेला आहे तो. तर आता हा अर्थार्थी कसं समजतो की बाबा दिल्यानं तो पावतो. वास्तव दिल्याने नाही तर तो असा बी पावतो. एवं फलम पुष्पम तो सांगितलेलं आहे. त्याचंच फुल आहे, त्याचंच पाणी आहे, त्याचंच सगळं सगळं त्याचं आहे. वास्तव काय आहे? फुलारीमध्ये आपलं असं काय आहे? काहीच नाही. सगळं त्याचंच आहे. वरबाडून आणतो. मॉर्निंग वॉकला जातो. हे त्याची झाडाची फुलं वरबाडून आणतो. त्यांना विचारून घ्या वास्तव. कारण ज्यांनी झाड लावलंय त्यांना पण फुलं आवश्यक असतात का नाही? ती बाई उठते बघते तर झाडाला येते फुल नाही. मग असं देवा आता त्या बाईला नाही कळालं फुल गेले पण देव बघत असेल ना वरनं कुणाची झाडाची आणली बाई तू पाणी घातलं का त्या झाडाला? नाही ना. माझं म्हणणं काय छोटंच रोपटं लावा आपल्या आपल्या घरात आणि आपली फुलं व्हा. तिथं भाव वेगळाच नाही. एखादंच फुल व्हा. एवढी मोठी लाकडी पण होण्याची गरज नाही. तर हा आदिला कसं वाटतं की मी देईल तेव्हा देव मला पावतो. तर हा भाव त्याचा चुकीचा आहे. दुसरा आहे तो जिज्ञासू. जिज्ञासू कोटी भक्ती करतो बरं का. देव कसा असेल, देव मला भेटेल की नाही,